फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मार्कवरती, गोलंदाज तयार आहे तुषार. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज आतिश. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू आहे. फुल्लेंतिरेवरचा चेंडू होता आणि पहिला चेंडू या ठिकाणी सूर्य हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती तुषार. आता मात्र गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. चेंडू खेच होता कव्हरच्या डोक्यावरून, परंतु या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय आणि पहिला विकेटचा पतन. आतिश बॅक टू पॅव्हलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आतिशांचा, परंतु कव्हरच्या डोक्यावरून फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फील्डला मात्र कव्हर करू शकले नाहीत. सोपा झेल देऊन त्या ठिकाणी पहिला धक्का मिळाला केसीसी माप्रत तरीबंदावळी संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी वन डाऊन फलंदाज उमेश धारसे दादूस यांच्या रूपामध्ये आपण त्यांना पाहतोय. पुढचा चेंडू तुषारांचा पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू खेळून काढलाय तर म्हणजे कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून निघून चाललाय चेंडू. इंटू द गॅप. चेंडू जातो सीमा रेषा पार. येत आहे धावा 4 पोस्टर बाकी चौक्यात. थँक्यू. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय तो म्हणजेच उमेश यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तुषार. फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलंय. चेंडू खेळून काढलाय ऑन साइडच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलाय. एका धावेने सन्मान दिलाय तो म्हणजेच फलंदाज उमेश धारसे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. केसीसी माप्रत तरीबंदावळी संघाची. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 4 धावा झाल्यात. 5 धावसंख्या झाल्या. गोलंदाजी मार्कवरती आपण समीरला पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय. गुडले स्पॉटवरचा चेंडू होता. चेंडूला बाउन्स केला. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्टीमध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ते 5-1 गडी बाद केसीसी माप्रत तरीबंदावळी संघाची. समीरनं सुंदर प्रकारचा पहिलं षटक हाताळलाय तो म्हणजेच पिंपळगाव संघासाठी आणि आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत तुषार. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार तुषार क्षेत्ररक्षण सुरू पाहायला मिळते. यष्टरक्षकच्या रूपामध्ये खेळाडू पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहतोय. डीप लॉंग ऑफ अशा प्रकारचे क्षेत्रव्यूह. पहिला चेंडू खेळतील त्या ठिकाणी फेस करणार आहेत तुषार यांचा फलंदाज उमेश धारसे. पहिला चेंडू ब्लॉकवरचा चेंडू होता. सुंदर प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. फुल्लेंतिऱ्यावरचे चेंडू ब्रह्मास्त्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पेश केले तो म्हणजेच गोलंदाज तुषारने. सुंदर प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पिंपळगाव संघाकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे मोठे फटके करण्यासाठी संधी दिली नाही. एक कटचा चौकार वगळता सुरेख प्रकारचा चेंडू फेक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केला गेला पिंपळगाव संघावर. पुन्हा एकदा पुढे चेंडू. आता मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खेळून काढला ऑनसाइड क्षेत्र झेल खाली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा उमेश यांच्या रूपामध्ये दुसरा धक्का मिळतो केसीसी माप्रत संघाला.
त्या ठिकाणी पुन्हा एकदा उमेशना बांधून तंबूमधीचा रस्ता परत पाहायला देताना त्या ठिकाणी गोलंदाज तुषारांना आपण पाहिले सुंदर प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षण करताना त्या क्षेत्ररक्षकाने पकडलेला एक नेत्र दीपक झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ 15 ते 20 धावां पावलाचा रनअप घेऊन त्या ठिकाणी कॅचला कलेक्ट केले गेलं आणि पुन्हा एकदा मोठा धक्का दिला तर म्हणजेच केसीसी महाप्रद संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तुषार, पुढचा चेंडू आहे फलंदाजासाठी. आता मला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय, चेंडू जातोय डीप मिड विकेटला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केले, एका धाववरती समाधान मानले ते म्हणजे आकाश वागीर आणि साथी फलंदाज प्रणय. स्ट्राईक वरती आकाशकडून मोठी अपेक्षा आहे ती म्हणजेच केसीसी महाप्रद संघासाठी. पुन्हा एकदा पहिला पुढचा चेंडू उडवलाय, चेंडूला खेळून काढलाय, निघून चाललाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय चेंडू सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा पहिला दणदणीत षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. 6 धाव्याने षटकार आलेला आहे पहिला. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज तयार. तुषार पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र ब्लॉकवरचा चेंडू होता, चेंडू खेळत जोरदार अपील केली गेली आहे, पंचांनी त्या ठिकाणी नाकारले. परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता चालली आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते तुषार यांच्याकडून. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या जाते म्हणजेच 12 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. जाऊया पुन्हा एकदा डीजे यांना संधी देऊया, त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आदित्य वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी तिसरे षटक मार्गस्थ गोलंदाज त्या ठिकाणी आदित्यला आपण पाहतोय. स्ट्राईक वरती फलंदाज प्रणयला पाहतोय. थर्ड डाऊनचा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. सरमी पासून डटून फलंदाजी करतोय आकाश वागीर नाव स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर प्रकारची फलंदाजी आकाशच्या बॅटमध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होते. गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. आदित्य यांच्याकडून पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने समोर जातील प्रणय. षटपीच चेंडू होता, चेंडूला खेळ काढलाय डीप फाईन लेगला, क्षेत्ररक्षकाला झेल खाली, झेल सुटलाय, जीवनदान मिळते. सोपा झेल होता, झेल पकडणं गरजेचं परंतु तोपर्यंत जीवदान मिळते. 1 ला रूपांतर त्या ठिकाणी 2-2 धावेमध्ये करताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सोपा झेल होता, झेल मात्र पकडणं गरजेचं आहे. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिले फलंदाज प्रणयला. बघूया संधीचं सोनं कशा प्रकारचे करतोय फलंदाज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. प्रणय पुढचा चेंडू आहे गोलंदाजाचा पंचाच्या डाव्या बाजूने. षटपीच चेंडू होता, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू खेळून काढला. आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी, पुन्हा एकदा झेल ड्रॉप. वारंवार त्याच चुका केल्या गेल्या आहेत आणि पुन्हा एकदा झेल सुटते आणि जीवनदान मिळते प्रणयला. डबल माइंड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. ये तो लॉलीपॉप था, लड्डू था, शादी का समय नहीं, क्रिकेट का समय है, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. परंतु त्या ठिकाणी जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली आहे ती दोन्ही फलंदाजाने. सिंगलला धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. स्ट्राईक वर आहेत आकाशकडून मोठी अपेक्षा आता संघासाठी. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार. पुढचा चेंडू फुलेन तीरावरचा उंच चढवलाय, झेलची पुन्हा एकदा संधी होते का बघूया. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक झेल खाली, सोपा झेल पुन्हा एकदा संपते या ठिकाणी. आकाश वागरे यांच्या फलंदाजीचा खेळ. तिसरा धक्का केसीसी महाप्रद तरी बंद होईल संघाला. कमॉन डीजे.
आकाश वागरे यांच्या रूपामध्ये मोठा धक्का मिळतो केसीसी माप्र संघाला, तो म्हणजेच 15 धावसंख्येवरती तिसरा गडी बाद झालाय. आकाश बाजानंतर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहतोय आकाश धारशे भाई यांच्या रूपामध्ये एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती पण एकदा गोलंदाज आदित्यला आपण पाहतोय. सुंदर प्रकारचे आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आदित्यने. पुन्हा एकदा षटपी चेंडू होता जोरदार अपील कॉट आणि या ठिकाणी लिडिंग गेज लागते. सोपा झेल पकडला ते म्हणजे यष्टिरक्षकाने आणि पुन्हा एकदा धक्का मिळतोय केसीसी माप्र तरी बंदावळी संघाला. केसीसी माप्र तरी बंदावळी संघाला या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना थोडीशी ढासळलेली अवस्था पाहायला मिळते. आता या ठिकाणी फलंदाजाला सांगावं लागेल, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं आहे. जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी देखील इतिहास घडला पाहिजे आणि ते इतिहास घडवण्याचं कार्य या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केले जाताना पाहायला मिळते, खास करून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांकडून. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र कट केले, चेंडू खेळून काढले पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्या पुढे सरकल्या, धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 16 धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. 3 षटकामध्ये 4 गडी बाद 16 धावसंख्येवरती धावसंख्या धावून पोहोचलेल्या. प्रणय मात्र एक 2 जीवदान मिळाल्यानंतर नटून फलंदाजी करतो. बघा प्रणयवरती मोठी जबाबदारी आहे, ते म्हणजेच केसीसी माप्र तरी बंदावळी संघाची. बघूया आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण तयार होणार. जाऊया पुन्हा एकदा डिजाईन संधी देऊया, त्यानंतर पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या दिशेने. स्वतः कर्णधार आपण स्ट्राईक वरती पाहतोय केतनला, त्याने स्वतःने जबाबदारी घेतली खांद्यावरती. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय केतन. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत सती फलंदाज प्रणय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय तयार आहे. वैयक्तिक आपल्या कोट्यातील पहिल्या षटक आणि संघासाठी चौथे षटक हाताळण्यासाठी जय तयार आहे. क्षेत्ररक्षण सजवले गेले ते म्हणजेच ऑन साइडला आपण पाहतोय डीप फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर स्क्वेअर लेग, मिड विकेट अशा प्रकारचे क्षेत्रफळ. पहिला चेंडू जय यांचा, फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू या ठिकाणी पुन्हा फ्लिक केले, चेंडू खेळून काढलाय. डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू, ट्रॅव्हल होतोय, जातोय सीमारेषा पार, येतोय दणदणीत षटकार 6 धावा. थँक्यू. केतन यांच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय आणि संघासाठी दुसरा षटकार प्रणय यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधारांच्या रूपामध्ये सुंदर फलंदाजी करतात. महत्वपूर्ण जबाबदारी खेळी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. आता मात्र कर्णधार पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे जय यांचा. पुन्हा एकदा फुल लेंथ धावाचा चेंडू होता, चेंडू मात्र खाण्यातोय. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. मध्ये येतात. त्यानंतर पुढील सामना आपण या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजेच पाटीलवाडी वर्सेस सावरीगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती, आपण इनिंग्स बेस मध्ये आपला टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी आपण टॉस कपास व्यासपीठावर येऊन थांबायचंय. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अभिषेक
नॉन स्ट्राईक केंद्र त्यात प्रणय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जय. एक तीर एक मिरी अशा प्रकारचा खेळ मैदान त्यामध्ये आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साठी दिशेने आणि चेंडू मात्र निघून जातोय डीप लॉंग ऑफला. एक धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज अभिषेक आणि प्रणय. आता प्रणय मात्र स्ट्राईकवरती महत्वपूर्ण जबाबदारीचा खेळ आपल्या संघासाठी करण्याचा विळा ज्याने उचलला असा खेळाडू आपण पाहतोय. प्रणयला बघूया उर्वरित चेंडूवरती कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आतापर्यंत जय मात्र हवी आहे फलंदाजांवरती. पुढचा चेंडू आहे बघा कशा प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी खेळतोय आणि पुन्हा एकदा चेंडू खेळून काढले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग विजयमध्ये चाललाय चेंडू. वन बाउन्स सीमारेषा पार येतोय दणदणीत चौकार 4 धावा. जशा प्रकारे आम्ही 40 ते 45 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करून तशा प्रकारे खरे उतरताना पाहायला मिळतात. परंतु केसीसी मापड संघ 40-45 धावांचा त्या ठिकाणी टार्गेट सेट करताना थोडेसे पुन्हा एकदा कशा प्रकारची फलंदाजी करतो बघूया. पुन्हा एकदा मात्र खाली जातो चेंडू आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड होत आहेत. पुन्हा एकदा प्रणय यांच्या खेळीचा अंत होते. विकेटचं पतन. कमन डीजे धावसंख्या झाली ती म्हणजेच 27-28 धावांचं टार्गेट दिलंय तर केसीसी मापर तरी बंदावळी संघाने पिंपळगाव संघाला. बघूया कशा प्रकारचे खेळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होईल. त्यापूर्वी आपण एक सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. उर्मिल कोमनाक यांचा सन्मान करण्यासाठी धोंडूजी पोस्टर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार. त्याने देखील या ठिकाणी यायचंय. उर्मिल कोमनाक एक धडाकेबाज फलंदाज यांचा सन्मान केला जातोय. आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जातोय तो म्हणजेच पाटीलवाडी वर्सेस सावरीगाव. दोन्ही संघाच्या करताना विनंती आपण टॉस साठी या. उर्मिल कोमनाक त्या ठिकाणी सन्मान केला जातो. एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याला नावलौकिकता दिली गेली आहे संघाकडून असा फलंदाज. त्याला माईची उबदार शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान केला जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार केला गेलाय. धन्यवाद. पाटीलवाडी आणि सावरीगाव चला दोन्ही पण करणं तर आपण लगेच या टॉस कापाच्या दिशेने. पाटीलवाडी संघाचे कर्णधार आलेले आहेत. सावरीगाव संघाचे कर्णधार आपण लवकर या. प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती आहे इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाणार. त्यामुळे आपण व्यवस्थित वेळेमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. टॉस करण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया डीजे यांना संधी देऊ. त्यानंतर पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 27-28 धावांचा टार्गेट त्या ठिकाणी दिले केसीसी मापर तरी बंदवळी संघाने. ते सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी दोन संघांमध्ये टॉस केला जातोय तो म्हणजे सावरीगाव वर्सेस पाटीलवाडी. अध्यक्ष धोंडूजी पोस्टर यांच्या हस्ते टॉस केला जातोय. लवकर टॉस करून घ्यायचा आहे. टॉस केला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. लेट्स प्लेचा इशारा येतोय पंचांचा. पहिली षटक
हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश वागरे वैयक्तिक पहिली षटक संघासाठी पहिली षटक हाताळते. फलंदाजी क्रमामध्ये फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आहेत रोशन, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत तुषार. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवले केसीसी माप्रे तरीबंदाबाई संघाने. पहिला चेंडू आकाश वागरे यांचा. पहिला चेंडू मात्र गुडलेस स्पॉट वरती जोरदार अपील केली आहे आणि पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद पहिला हादरा लागतोय तो म्हणजे पिंपळगाव संघाला. सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजीचा नजारा आकाश वागरे यांच्या माध्यमातून. कमॉन डीजे. पाटील वेळे दोन संघांदरम्यान टॉस केला जातोय मान्यवरांच्या हस्ते. आपण स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. टॉस केला गेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच पाटीलवाडी संघाने. दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. सावरी संघाचे कर्णधार आपण त्या ठिकाणी जाते. आपल्याला देखील सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी सन्मानित केले जाते. धन्यवाद. त्यानंतर पाटीलवाडी संघाचे कर्णधार आपण देखील त्या ठिकाणी यायचं. आपल्याला देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानात जाऊया. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता मात्र उजव्याच्या खूप बाहेर चेंडू पंच वाईट करार करतायत. अवांतर धावेमध्ये भर घालतात. अवांतर धावेने खातं खोलले गेले ते म्हणजेच पिंपळगाव संघाचं. न्यू बॅटर स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज आदित्यला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आकाश वागरे. पुन्हा एकदा चेंडू आता मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलँड स्पॉट वरता लेग कटरचा चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय तो म्हणजे गोलंदाज आकाश वागरे यांनी. दोन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरेख पद्धतीने पाहायला मिळालाय. एक व्हाईट वगळता दोन चेंडू सुरेख प्रकारे हाताळलेत गोलंदाजाने. पुन्हा एकदा चेंडू आहे. आता मात्र कट केलंय. चेंडू खेळ काढले कव्हरच्या डोक्यावरून. आउटफील्ड फास्ट चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द प्लॉट येतोय दणदणीत चौकार. 4 धावा. पिंपळगाव संघाची 5 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाले. फटका पाहायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून खास करून खेळलेला फटका फलंदाज आदित्यने. पुन्हा एकदा आकाशांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच चढवलं चेंडू घेऊन काढलाय. डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. झेल मात्र मिळत नाहीत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. ते म्हणजेच पिंपळगाव संघाची पहिली षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 7. पुन्हा एकदा आकाश पुढचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला खेळलाय 20 मध्ये स्ट्रेट आणि भाई आले क्षेत्ररक्षक झेल पकडले. 100 कॅच. पुन्हा एकदा विकेटचं पतन. अप्रतिम क्षेत्ररक्षण. लागतील 17 जरी म्हणजे या ठिकाणी खिशात मनी म्हणजेच धावा असणं गरजेचं आहे. त्या धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून खास करून केसीसी महाप्रतरी बंदळ संघाकडून. जशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर ज्या प्रकारे फलंदाजी झाली होती त्यामध्ये विकेट गेल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना क्षेत्ररक्षण करता डिफेन्स करताना ते गेले तशाच प्रकारची गोलंदाजी केली आकाश वागरेने. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 7 धावा खर्च करत असताना 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघाला. बघ कशा प्रकारची चुरस पाहायला मिळते. आता मात्र महत्वपूर्ण जबाबदारी आहे ती पिंपळगाव संघाची तुषार यांच्या खांद्यावरती. लेफ्ट हँड फलंदाज तुषार बघा कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज
केतन गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्ट्राईकवरती आहेत तुषार, नॉन स्ट्राईकवरती फलंदाज आहेत राज. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. लेफ्ट हँड फलंदाज तुषार यांच्यासाठी पहिला चेंडू फेस करतील केतन यांचा. पहिला चेंडू बघा कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुल लेंथ एरियावरचा अवे फ्रॉम द बॉडी त्या ठिकाणी चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे ती म्हणजेच गोलंदाज केतन यांची. पाहिले त्या ठिकाणी फलंदाज तुषारला कशा प्रकारची फलंदाजी करतोय. बॅकफुट येऊन त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु सुरेख प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला गोलंदाज केतनने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आता मात्र फुल लेंथ एरियावरचा चेंडू खेळलाय व्ही सेप मध्ये निघून चाललाय चेंडू आउट ऑफ द प्लॉट. येतो या धनधनीत पहिला षटकार पिंपळगाव संघासाठी. हा धाब्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती पिंपळगाव संघाची. आता मात्र थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणारा संघ. प्रेशरला रिलीज करताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतात आणि फलंदाजी करणाऱ्यावरती प्रेशर थोडंसं रिलीज केले ते म्हणजे फलंदाज तुषारने एक मोठा फटका खेळल्यानंतर पुन्हा एकदा बघा कशा प्रकारची गोलंदाजी करतोय केतन. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट केलाय चेंडूला परंतु त्या ठिकाणी थर्मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून कोणत्याही प्रकारची चूक होत नाही. सोपा झेल पकवतोय स्वतः कर्णधार आणि पुन्हा एकदा दुसऱ्या विकेटचं पतन त्या तिसऱ्या विकेटचं पतन होते ते म्हणजे तुषार यांच्या रूपामध्ये. तेरी तो एक मेरी अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खास करून केसीसी महाप्र वर्सेस पिंपळगाव दोन संघामध्ये नक्कीच चुरशीची लढत पाहायला मिळते. अटातटीचा पहिला सामना पाहायला मिळेल. शेवटपर्यंत सामन्याला या ठिकाणी झुंज देताना पाहायला मिळणार आहे दोन्ही संघ. बघूया कशा प्रकारचे खेळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. तुषारने एक मोठा फटका खेळल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं अपयशी ठरतायत आणि सोपा झेल देऊन त्या ठिकाणी तंबूचा रस्ता पत्करावा लागले. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय प्रफुल्ला स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती तर साथी फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती केतनला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती म्हणजेच 13 धावसंख्येवरती 3 गडी बाद झाले. तर पिंपळगाव संघाचे देखील 12 चेंडू आणि 15 धावांची अजूनपर्यंत गरज आहे सामना जिंकण्यासाठी पिंपळगाव संघाला. नक्कीच अटातटीचा सामना पाहायला मिळेल यात मात्र तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. षटपी चेंडू होता त्याला मात्र मारण्याचा प्रयत्न होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. यष्टरक्षकांना थोडीशी मिस फिल्डिंग होते तोपर्यंत धाव मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या ती 13. पुन्हा एकदा कमबॅक केले गोलंदाज केतनने. सुंदर गोलंदाजी. षटपी चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला घेऊन काढलाय. चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग व्हिजन मध्ये जातोय चेंडू. एक धाव निश्चित पूर्ण गेला. सुंदर त्या ठिकाणी चेंडू फेकला गेलाय. क्षेत्ररक्षकाकडून डायरेक्ट थ्रो येतोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या दोन बसली ते म्हणजेच 14 या धावसंख्येवरती 2 षटक समाप्तीचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 14. जाऊया पुन्हा एकदा डिसिजनना संधी देऊया त्यानंतर पुन्हा
अभिषेकांचा फेस करतील. दोन षटकामध्ये 14 धावा बनवायच्या, मध्ये 10 चेंडू मध्ये 14 धावा. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतात. पहिला चेंडू अभिषेकांचा, फुल लेंथ इरावाचा चेंडू, चेंडूला घेऊन काढला ऑनसाइड दिशेने निघून जातोय चेंडू, आउट ऑफ द प्लॉट येतोय. फ्रेशर रिलीज षटकार, 6 धावा. जे आता मात्र बळ आले ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला 6 धाब्याने थोडासा प्रेशर रिलीज झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अभिषेक, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आता मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला खेळून काढले, पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून एकदा पूर्ण केल्या, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल करतायत. सुंदर आणि मिड इन द विकेट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गेले. तोपर्यंत तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि सुरक्षित पुन्हा एकदा जात आहेत क्रीज मध्ये आणि सुंदर रनिंग मिड इन द विकेट पाहायला मिळते. अप्रतिम रनिंग पाहायला मिळते. तर 4 धावा गेल्या आणि 5व्या धावेसाठी मात्र गडी धावबाद होत आहेत. चार धावा पूर्ण केल्या. 4 धाब्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच पिंपळगाव संघाची. चार धाब्याने धावसंख्या जाऊन 24 वरती पोहोचले. अजून सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला, पिंपळगाव संघाला. गोलंदाजी मार्गवरती पण एकदा गोलंदाज अभिषेक तयार आहे. पुढचा चेंडू पंचाच्या आड्या बाजूने आणि पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढलाय डीप स्क्वेअर लेगचा. एकदा पूर्ण केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुंदर एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. तोपर्यंत एक या धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आणि आता मात्र मिस टाइम शॉट होतोय. तोपर्यंत चेंडू बॉडीला ब्रश करून निघून जातोय. एक या धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले. ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये आणि लेग बायच्या रूपामध्ये अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने या ठिकाणी सामना विजयी संपादन केले ते म्हणजेच पिंपळगाव संघाने. गुड लक पिंपळगाव, हार्ड लक केसीसी महाप्रतरी बंदरवाडी. दोन्ही संघांमध्ये नक्कीच अटातटीचा सामना पाहायला मिळाला. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नये. प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल. जे लोक